मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षित आहेत की आपले पैसे कधी जमा होणार आहेत। हप्ता वितरणाबाबत GR कधी? मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे, त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आला आहेत का? KYC संदर्भात काही अपडेट्स आहेत का? निधी उपलब्ध आहे म्हणता, मग निधी उपलब्ध आहे तर पैशांचं वितरण कधीपर्यंत होणार आहे? कारण लाखो लाडक्या बहिणी हप्ता वितरण कधी होणार या प्रतीक्षेत आहे। कारण फेब्रुवारी महिन्याचं जे 15 दिवस उलटूनही लाडक्या बहिणींना कोणतेही अपडेट मिळत नाही। फक्त एक चांगली गोष्ट म्हणजे काय झालेली आहे की KYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। KYC दुरुस्ती प्रक्रिया 6 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे व 31 मार्चपर्यंत हे सुरू राहणार आहे। मग लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जानेवारीचा हप्ता कधी वितरण होणार? कारण ज्या रेग्युलर बहिणी आहेत त्यांना भरपूर म्हणजे 1.5 महिना झाला आहे की लाडक्या बहिणी प्रतीक्षित करत आहेत की जानेवारीचा हप्ता जमा होईल किंवा जे 13 जानेवारीला हप्ता वितरण झाला तो होता 1,500 रुपयांचा, तो होता डिसेंबर महिन्याचा। परंतु जानेवारी संपला, फेब्रुवारी निम्मा महिना संपला तरी पण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये काही पैसे आले नाहीत। त्यामध्ये मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतीही अपडेट देण्यात आली नाही असं लाडक्या बहिणींची तक्रार आहे व हळूहळू का होईना ही लाडकी बहीण योजना बंद होईल का अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे। पण लाडक्या बहिणींनो असं काही होणार नाही, कारण KYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे। आता बघा, ही KYC दुरुस्ती प्रक्रिया आपण जसं म्हटलं की 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे व निम्म्यांपेक्षा म्हणजे जवळजवळ 40-45 लाख लाडक्या बहिणी होती की ज्यांची KYC झाली नाही व KYC चुकली होती। पण त्यामधल्या 50% लाडक्या बहिणीची KYC दुरुस्ती प्रक्रिया झाली आहे व त्यांना गुड न्यूज आहे की त्यांना आता पुढील हप्ते सुद्धा मिळणार आहेत। पुढील हप्ते म्हणजे आता हे जानेवारीचे 1,500 रुपये आहेत, नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आहेत। तर आपण पूर्ण मुद्दे पाहूयात, काय काय मुद्दे आहेत। तर हप्ता वितरण कधी? जानेवारीचा 19वा। ज्या रेग्युलर महिला आहेत त्यांना प्रश्न आहे की आमचे तरी हप्ते देण्यात यावे, कारण का की इथे वेगवेगळी लिस्ट केली जात आहे दुरुस्तीच्या वेगळ्या, म्हणजे ज्या अपात्र झालेल्या आहे महिला त्यांच्या, त्यानंतर रेग्युलर महिला आहेत त्यांच्या व आता दुरुस्ती प्रक्रिया केल्यानंतर ज्या पात्र झालेल्या आहेत त्या महिलांच्या व ज्यांची KYC झाली नाही त्या एक वेगळ्या महिला असणार आहेत, त्या वेगळ्या बहिणी आहेत। अशा लिस्ट असणार आहे ज्यामध्ये रेग्युलर बहिणी आहेत ज्यांना आतापर्यंत हप्ता मिळाला आहे त्यांना असं वाटत आहे की आपले पैसे तरी जमा करून द्यावे सरकारने 1,500 रुपयांचा, कारण लाडक्या बहिणींना नक्कीच इथे गरज आहे। जे काही त्यांचे पूर्ण टाइम टेबल ठरलेलं असतं किंवा जे शाळेचे शिक्षण असू द्या किंवा किराणा माल असू द्या किंवा जे घरगुती काही कारण असतं त्यांची पैशांची गरज आहे, त्यामुळे नक्कीच इथे सरकारला विनंती आहे की पैशांचं वितरण लवकरात लवकर करण्यात यावे। पण आता इथे दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे, वेगवेगळा डेटा गोळा करण्यात येत आहेत, त्यामध्ये अपात्र महिला, पात्र महिला, KYC चुकलेली महिला, KYC न झालेल्या महिला असं पूर्णपणे ते टॅली करत आहेत व त्यानंतर त्यामध्ये जे आताचं सपोज की रेग्युलर महिलांना 1,500 रुपये जर लाडक्या बहिणींना वितरण करण्यात आलं तर काय होईल की ज्यांचे पेंडिंग हप्ते आहेत ते पेंडिंगच राहून जाणार आहे। कारण आपल्याला मागच्या वेळेस सुद्धा अनुभव आलेला आहे, जून जुलै 2025 मध्ये सुद्धा असंच झालं। जवळजवळ 26 लाख लाडक्या बहिणी होते की ज्यांचे जून जुलैचे पैसे जमा झाले नव्हते, परंतु ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पडताळणी झाली, त्यानंतर त्यांना पात्र करण्यात आले व पैसे जमा झाले। पण जून जुलैचे 3,000 रुपये ते मिळालेच नाही ना। मग आत्ता जर असं झालं तर पुन्हा एकदा असंच होईल की नोव्हेंबर डिसेंबरचे जे पेंडिंग हप्ते आहेत ते पुन्हा तसंच राहील व त्यांना पैसे मिळणार नाही। KYC दुरुस्ती झाली त्या बहिणींना देखील सर्व लाभ देण्यात यावे। तर सरकारला विनंती आहे, नोव्हेंबर डिसेंबर तुम्ही थोडं थांबा पण पैशांचे वितरण करा, कारण सर्व पैशांचे वितरण करा। असं नको, आता ऑलरेडी भरपूर थांबलेले आहेत लाडक्या बहिणी। 13 जानेवारीला डिसेंबरचा हप्ता जमा झाला होता व आता आज 16 तारीख आहे तरी सुद्धा लाडक्या बहिणींना कोणतीही अपडेट मिळाली नाही। लवकरात लवकर निर्णय घ्यावा, कारण मंत्री आदित्यताई तटकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून होईना लाडक्या बहिणींना नक्कीच सपोर्ट करतात। आता फेब्रुवारी आणि मार्च ही दुरुस्ती प्रक्रिया आहे, आपण जसं म्हटलं की 31 मार्चपर्यंत ही दुरुस्ती प्रक्रिया आहे। मग असं सुद्धा शक्यता होऊ शकते की हप्ता वितरण आता डायरेक्ट मार्चमध्येच होणार का, कारण ही अशी जी लिस्ट आहेत पुन्हा काय होऊन जाईल की 1,500 रुपये जानेवारीचा हप्ता, त्यानंतर नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे 3,000 रुपयेचा हप्ता व आता फेब्रुवारी महिन्याचा अजून विषय नाही। फेब्रुवारी महिन्याचं वितरण अजून त्याच्याबद्दल कोणतीही चर्चा होत नाही, पण ॲटलिस्ट आम्हाला जानेवारीचा तरी हप्ता आत्ता देण्यात यावा, कारण एवढे पेंडिंग पैसे सरकारकडे आहे का की एकत्रितपणे लाडक्या बहिणींना देण्यासाठी। त्यामुळे लवकरात लवकर हप्ता वितरण करण्यात यावे की 31 मार्चच्या पर्यंत जरी KYC दुरुस्ती असेल तरी सुद्धा नवीन KYC संदर्भात लवकरच निर्णय होऊ शकतो का? तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, जो GR होता ज्यामध्ये सांगितलं की प्रत्येक वर्षी जूनमध्ये KYC प्रक्रिया होणार आहे, जूनमध्ये KYC प्रक्रिया होणार आहे, पण आत्ता सध्या आहे ती दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे। काय होईल, लाडक्या बहिणींमध्ये जी काही दुरुस्ती होईल,
जवळजवळ त्यामधल्या 30 लाख लाडक्या बहिणी असतील, 40-45 लाख लाडक्या बहिणींमधले 30-40 लाख लाडक्या बहिणींची EKYC दुरुस्ती झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिली आहे त्यांच्यासाठी शक्यता आहे की वेबसाईटवरती काहीतरी अपडेट व EKYC दुरुस्ती होईल. पण आत्ता नाही झालं तर जूनमध्ये EKYC होणारच आहे पुन्हा एकदा सुरू. पण आता ज्यांना अपात्र करण्यात आले त्यांना पात्र करण्याची जी शक्यता आहे फार कमी असणार आहे. जवळजवळ 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या, परंतु ही पडताळणी प्रक्रिया EKYC मुळे जवळजवळ 1.5 कोटींपर्यंत ही काय झालेली ही संख्या आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं EKYC प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी का? तुमचे पैसे कधीपासून बंद झालेत नक्कीच कमेंट करून सांगायचे आहे. पुरवणी मागणीमध्ये जे काही हप्ता मागणी केली होती पैसे उपलब्ध आहे, पण ह्या EKYCच्या गोंधळामुळे काय झालेलं की लाडक्या बहिणींना पैसे वितरणास उशीर होत आहे. पण सरकारला एक विनंती, ज्यांना द्यायचं आहे ना सरसकट सर्वांना द्या. कारण काय की लाडक्या बहिणीने तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलेला आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस सांगता महायुती सरकार लाडक्या बहिणींमुळे आहे, तर या EKYCच्या गोंधळामुळे किंवा ज्यांची EKYC झाली नाही 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही मुदत दिली होती की EKYC करण्याची, पण शेवटच्या आठवड्यात EKYC चालत नव्हती, पहिल्या आठवड्यात EKYC चालत नव्हती. मग लाडक्या बहिणींची यामध्ये चूक काय आहे? त्यामुळे नक्कीच सरकारला विनंती आहे की तुम्ही सुद्धा त्याकडे लक्ष देऊन लाडक्या बहिणींना EKYC करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, जेणेकरून जे खरोखर पात्र गरीब महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांना सुद्धा हप्ते सुरू होणार आहेत. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.